ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज पावसाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे, तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक होत आंदोलन करतात। आपण थेट जाऊयात। तर या ठिकाणी विरोधकांचं विधान भवन परिसरातून आंदोलन सुरू आहे। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। तर विधान भवन परिसरातून लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकता। तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर काल देखील सत्ताधारी आणि विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन केलेलं आहे। यावेळी विठ्ठल रुक्माईची मूर्ती हातात घेत जितेंद्र आव्हाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन सुरू आहे। आज विधिमंडळाच्या कामकाजात पुन्हा विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे। अनेक मुद्द्यांवरून ते प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर प्रामुख्याने अर्थसंकल्पात महिला आणि शेतकऱ्यांसाठी योजनांवर भर देण्यात आला, त्यावरून देखील थोड्याच वेळापूर्वी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलेला आहे। शरद पवारांनीही कोल्हापुरातून या संदर्भात वक्तव्य केलेले। तर आता कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करताना दिसतायत, आंदोलन करतायत। या ठिकाणी तुम्ही दोन दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतायत। एकीकडे विरोधक आक्रमक झालेले आहेत, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हातात फलक घेत घोषणाबाजी सुरू केलेली आहे। तर या पोस्टरवर किस्सा कुर्सी का असं लिहिण्यात आलेलं आहे। एक आघाडी 12 भानगडी, गाव बसा नहीं लुटेरे आ गए असा आशय त्यांनी फलकावर लिहिलेला आहे। ते फलक हातात घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। या ठिकाणी भरत गोगावले देखील घोषणाबाजी करताना आपण पाहू शकतो। तर विधान भवन परिसरातून तुम्ही दोन दृश्य पाहू शकता। सत्ताधारी आणि विरोधक जोरदार घोषणाबाजी देतात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। तर हातात विठ्ठल रुक्माईची मूर्ती घेत जितेंद्र आव्हाड ही घोषणाबाजी करताना दिसतात। त्यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही उपस्थित आहेत, अनिल देशमुखही उपस्थित आहेत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरून विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांसमोर आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतायत, तर सत्ताधाऱ्यांकडून ठाकरेंवर निशाणा साधण्यात आलेला आहे। किस्सा कुर्सी का, एक आघाडी 12 भानगडी, गाव बसा नहीं लुटेरे आ गए अशा आशय लिहित त्यांनी फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केलेली आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधक आक्रमक होत आहेत।